आजपासून पोलीस भरती धाराशिव जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे आणि जसं प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितले होते आम्ही इथं पूर्ण इन कॅमेरा भरती करतोय। सगळीकडे CCTV पण कॅमेरा आहे आणि हँडीकॅम कॅमेरा पण चालू आहे। छाती मोजणीमध्ये आम्ही 3दा त्यांना मोजणी करतो। नंतर सेकंड अपील DYSP कडे होते, तिसरं अपील माझ्याकडे आहे। मी तसं छाती आणि उंची ह्याच्या समोरच बसलेले। इथं काही लोक 25 जणांचं अपात्र केले होते, DYSP कडे पण अपात्र झाले होते। तर परत मी त्यांना छाननी करून काही लोकांना परत त्यांना कसं टेक्निक छाती कसं भरायचं त्यांना ते शिकून त्यांना परत घेतलेले। काही लोक त्यांचं छाती एकदम भरत नव्हते, असं लोकांना आम्ही अपात्र केलेले। आणखी त्यांना पण परत यायचं असलं तर त्यांना परत येऊ शकतात। कोणत्याही अफवामध्ये बिलीव्ह करू नका, आम्ही स्वतः इथं उपस्थित आहे। तुम्ही येऊन आम्हाला भेटू शकता, डाऊट क्लिअर करू शकता। सगळ्यांसमोर चालू आहे, बाकी उमेदवाराला पण विचारू शकता, त्यांच्या समोर पण चालू आहे। काही लोकांना भरतच नाही, त्यांना कसं पात्र करू शकतात, बाकी लोकांना अन्याय होईल। ॲज पर रूल्स आम्ही हे भरती चालू आहे। धन्यवाद सर। अपात्र म्हणून सर्टिफिकेट्स दिलेत त्यांना आणि काही विद्यार्थी असे आहेत की जे मुंबई किंवा इतर ठिकाणच्या भरतीमध्ये फिटनेस ह्या परीक्षेसाठी पात्र झालेत, पण इथं त्यांची छाती भरलेली नाही असं त्यांना विचारले त्यांच्याकडे काही प्रूफ आहे का ते तिथं सिलेक्शन झालेलं आहे, तर तसं आणलं तर आम्ही परत त्यांना कन्सिडर करू शकतो। ठीक आहे। सिलेक्शन प्रोसेस आहे, एलिमिनेशन प्रोसेस नाही म्हटलं तर आम्हाला बेस्ट कॅन्डिडेट्स आमच्या जिल्ह्यामध्ये पोलीसमध्ये पाहिजे। त्यासाठीच आम्ही जास्त फ्लेक्सिबल आहे, लोकांना सिलेक्ट करायचं आहे, लोकांना रिजेक्ट करायचा असं हेतू नाही आहे कोणाचाही। आमचं DI असतील, आमचं ऑफिसर असतील की ते क्लॅरिफिकेशन आम्हाला तुमच्या माध्यमातून सगळ्यांना द्यायचं आहे। ज्यांना अपात्र प्रमाणपत्र दिले ते परत आले त्यांची घेतली म्हणजे टेस्ट परत आम्ही टेस्ट छाती मोजणी इथं 3 कॅमेरा त्यांना करून घेऊ सगळ्यांसमोर। ओके। यस।